नमस्कार फ्रेंड्स, मी विशाखा आंबोळकर माझ्या साईटची ब्लॉग अँड फूड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आहे दत्त जयंती, तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर कुठलं पण सण किंवा कुठलं पण काय म्हटल्यानंतर आपली देवपूजा तर आधी येतेच। तर मी घेऊन आले होते फुलं बाहेरून आणि छानपैकी हार बनवला आणि देवाला घातलेला आहे। तर अशा प्रकारे देवपूजा आवरून घेतली आहे आणि नाश्त्यासाठी सागरने आणले बाहेरून मसाला डोसा, मेंदू वडे, डाळ वडे आणि इडली आणली होती। तर मला इडली वगैरे आवडत नाही, मी माझ्यासाठी आणलाय मसाला डोसा, छान मस्तपैकी चटणी सांबार। तर बाहेरचं घरच्यापेक्षा बाहेरचं खाण्यात खूप मजा येते, तर खूप भारी टेस्ट होती त्याची। म्हणजे मस्तपैकी आम्ही नाश्ता केला आणि नंतर दुपारी जेवणासाठी असंच हलकं फुलकं बनवलं। आणि मी नैवेद्यासाठी बनवणार होते गाजरचा हलवा। आता हिवाळा चालू झालाय तर खूप सारे गाजर बाजारामध्ये येऊ लागलेत, तर मी घेऊन आले होते गाजर चांगले पाण्याने धुवून घेतले, त्याचा किस करून घेतला किसणीने आणि एक कढई घेतली, त्यामध्ये घेतलं गिट्सचं तूप। मी पहिले गोवर्धनचं वापरायचे पण आता गिट्सचं वापरते आणि याची टेस्ट पण भारी आहे। सो आता त्यामध्ये घालणार आहे गाजराचा किस आणि छान कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहे। तर थोडेसेच आणलेले आता, म्हणजे झटपट बनवायचं होतं मला म्हणून, आणि नाहीतर मग नेहमी जास्त बनवते 1 किलोचा वगैरे, तर अर्धा किलो पण नव्हते, कमीच होते। तर नेहमी काय बनवायचं म्हणून आता नवीन काहीतरी म्हणून घेऊन आले गाजर। सो चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यासाठी आणलंय बाहेरून अर्धा लिटर दूध। तर आपल्या गाजरचा किसाचा कलर बदलला आहे, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घातले आहेत। सो मी बदामच घातले होते, काजू तर मुलींनी संपवून टाकले सगळे। आणि त्यामध्ये घातले अर्धा लिटर दूध आणि ते छान किसामध्ये मिक्स करून ते आता पूर्ण आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवर। त्यामध्ये घातली आहे मी 2 कप साखर घातली आहे। छान आपलं दूध आता उकळतंय आणि हलव्याचा कलर पण चेंज होतोय। त्यामध्ये आता आपलं पूर्ण दूध आटलेलं आहे आणि त्यामध्ये घातली मी आता थोडीशी इलायची पावडर आणि वरून घालणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट कापून अजून। तर मस्तपैकी आपला झटपट असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि आता हे नैवेद्य म्हणून मी देवाजवळ ठेवणार आहे। सो सकाळी असंच फ्रूट म्हणून ठेवलेलं आणि गाजराचा हलवा पण ठेवला आणि आता मी तयार झाले आणि आम्ही चाललो आता दत्त मंदिरामध्ये सांडपाड्याच्या। तिथे खूप मस्त असतं, जत्रा वगैरे असते। सो स्टेशनला आलो, ट्रेनमध्ये बसतोय आता, लगेच जवळच आहे 2 स्टेशन। आणि शाहूला घरीच ठेवलं, तिला नव्हतं यायचं, तिला मंदिरामध्ये वगैरे यायचं म्हणजे तिला कंटाळा येतो असं बाहेर जायला, तर ती घरीच राहिली। आम्ही तिघेच चाललोय। तर स्टेशन आलेलं आहे, आता उतरतोय आणि स्टेशनवरून जवळच आहे, एकदम फुटपाथने चालायला लागतं आणि जर असं रोडने जायचं म्हणलं तरी पण जवळच आहे, एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे, सायन पनवेल हायवेच्या। पण इथून बस वगैरे येत नाही, बस दुसऱ्या रूटने जाते, म्हणून आम्ही ट्रेननेच गेलो। तर मस्तपैकी आज पौर्णिमा आहे आणि ही बघा आम्ही पोहोचलोय आणि मस्तपैकी जत्रेसारखं भरलेलं आहे, बाकी सगळी दुकाने आहेत इथे आणि रस्त्याच्या कडेला असल्यामुळे एवढं चांगलं जागा वगैरे नाही आहे, पण त्यांनी आता मांडलंय कसं तरी ऍडजस्ट करून। तर छान छोट्या मुलांची सर्व खेळण्यांची, खाऊची किंवा असली कुठली पण दुकानं आहेत जत्रेमध्ये असतात तशी। छान छान अशी खेळणी होती, देवांच्या फोटोचं पण दुकान होतं, छोट्या मुलांची चप्पल, खेळणी, बॅगचं दुकान। आता जत्रा म्हणल्यानंतर सर्वच दुकाने येतात, सो फक्त पाळणेच नव्हते, बाकी सर्व होतं। तर तिथे एक नंदी बैलवाला पण होता। सो
नंदी बैलाच्या पाया पडलो, थोडे पैसे दिले आणि पुढे गेलो आणि आपण आपल्या मंदिरामध्ये पोहोचलोय. तर किती मस्त छान सजवलंय, लाइटिंग वगैरे केली होती छान. सो इथे एवढा आवाज आहे की मी पूर्ण बॅकग्राऊंड आवाज कमी करून ठेवलाय, खूप आवाज आहे. आणि इथे कोणाचं तरी कीर्तन चालू आहे महाराजांचं. तर खूप अशी गर्दी आहे तिथे आणि 5 ते 6:30 मुहूर्त होता वाटते बहुतेक. पाळणा चालू आहे. जन्मोत्सवाचा मुहूर्त होता 5 ते 7:30. तर त्यांनी खूप मोठी लाईन लावून ठेवली आणि सर्व दर्शन स्टॉप करून ठेवले. आणि आता त्यांचा जन्म सोहळा आहे. तर पाळणा वगैरे आता गाते कोणीतरी. सो सर्व आहे तिथे, सर्वांना उभं करून ठेवलंय. जे लाईनीमध्ये होते ते सर्व लाईनमध्ये आणि खूप लांबच लांब अशी लाईन लागलेली आहे. आणि छान मंदिर वगैरे खूप मस्त डेकोरेट केलेलं, कळस वगैरे खूप मस्त सजवलेलं आणि लाइटिंगने तर सर्वकडे चकाचक करून ठेवलेलं छान. आणि त्यांनी मोठ्या स्क्रीनवर आतमध्ये काय चाललंय ते लावलेलं होतं. तर ही बाई कोणीतरी पाळणा गाते. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा 2024. तर 5 ते 6:30 मुहूर्त होता जन्मोत्सवाचा. तिकडे पाळणा आहे आणि त्यांचा जन्म होतोय. सो खूप चांगलं, खूप म्हणजे एकदम भारी वाटलं. मंदिरामध्ये गेल्यानंतर नेहमीच भारी वाटतं. आणि बाजूलाच इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. गणपतीची मूर्ती होती, छान असं म्हणजे कैलाश पर्वतासारखं उभारलं होतं. आणि मस्तपैकी ओम लिहून तिथून गायीच्या तोंडामधून पाणी पडत होतं शिवलिंगावर. छान खूप मस्त डेकोरेशन केलं होतं. आणि आजूबाजूला तर खूप मोठं गार्डन वगैरे आहे त्यांचं, भरपूर झाडे वगैरे. तर झाडांना पण खूप छान त्याने डेकोरेट केलं होतं लाईटिंग. आणि बाजूलाच ट्रॅक आहे ट्रेनची. सो ट्रॅकच्या बाजूलाच मंदिर आहे मोठं. किती सुंदर केलंय बघू शकता तुम्ही. आणि कोणाला फुलं वगैरे घ्यायची असली तर तिथे बाजूलाच फुलवाले वगैरे होते. आणि आतमध्ये बाकीची मंदिर पण आहेत. सो गणपतीचं आहे, विठ्ठल रुक्मिणीचं आहे, छान खूप सुंदर सजवलेलं. साईबाबांचं आहे. तर आम्ही तिथे पाया वगैरे पडलो. आणि दत्तांच्या गाभाऱ्यामध्ये फोटो अलाउड नाहीये, तर तिथे फोटो काढू शकत नाही आपण. कॅमेराच अलाउड नाही तिथे. सो तिथे आणि ते मोठे शनीचं पण मंदिर होतं. तर ते खूप छान मस्त सजवलं होतं फुलांनी. तर सर्वच मंदिरामध्ये जे मेन मंदिर असतात तिथे कॅमेरा अलाउड नसतो. आजूबाजूचं तर आपण हे करू शकतो. आणि बघू शकतो तुम्ही पाळण्याला पण किती गर्दी आहे हात लावायला सर्वांना. सो आत्ताच झालंय जन्म उत्सव आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे. लेडीजची, जेंट्स पण आहेत आणि मोठ्या मोठ्या लाईन लावून आहेत. तर मग आम्ही खूप गर्दी होती. तर मग त्यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता. तर आम्ही तिकडे गेलो आणि तिथे पण लाईन होती, पण तिथे खूप मोठं मैदान होतं त्यांचं. सो आमचा पटकन नंबर लागला. तर मग आम्ही महाप्रसाद घेतला. आणि मग पटापट महाप्रसाद खाऊन परत गेलो दर्शनाला. लाईन कमी झाली का बघून. सो पूर्ण लाईन म्हणजे सर्व माणसं गेली होती पाया पडून. मग आमचं पटकन दर्शन झालं आणि मस्तपैकी हात पण लावायला भेटला. आणि ते जय गुरुदेव हे खूप छान मस्त सजवलं होतं. आणि आतमध्ये आहे मंदिर. सो निघालो रिटर्न. आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही. आम्ही पूर्ण पाया वगैरे पडलो आणि निघालो. तर परत दुसऱ्या कडेने आलो तर तिथे पण छान छान दुकान होती. आणि आता चाललोय आम्ही फुटपाथने घरी. स्टेशनला चाललोय. पोहोचलोय स्टेशनला. ट्रेन येईल आता. सो आमची ट्रेन आलेली आहे. आता जातोय घरी आणि भेटते घरी गेल्यानंतर. तर पोहोचले घरी.
आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.